Dreaming big, our little fourth graders start a new chapter as they graduate to grade 5. Welcome to the grade 4 graduation ceremony at Fravashi Academy. First of all, I would like to thank you, Ratan sir, and all the dignitaries of the school for keeping the school a happy place for our child. And our kids always enjoy each and every activity and all the events held in the school. And thank you to all the teachers, all the staff members, Babas and Baijis also, for always taking care of them. Even now, my mom was there with me. So she was also like, अरे यार, तुमच्या वेळेस तसं का नव्हतं? Overwhelmed by seeing my child just promoting from primary section to secondary section. I just can't believe it. खरं म्हणजे इथे जेव्हा पण मी येते कॅम्पसमध्ये तो इव्हेंट वाटतच नाही, असं वाटतं मी एका फॅमिलीच्या एका प्रोग्रामला आलेली आहे. इव्हन तो आता पण मी जस्ट रतन सरांना अगदी फ्रँकली सांगून आली की तुम्ही दत्त मंदिर जे कॅम्पसमध्ये सुरू केलं अतिशय सुंदर सुरू केलं, ती मूर्ती पण खूप छान आहे. म्हणजे एवढं फ्रँकली आम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट होऊ शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. आम्हाला कुठला पण प्रॉब्लेम असो आम्ही त्यांच्याशी अगदी छान बिंदासपणे बोलू शकतो. आणि हे मला नाही वाटत दुसऱ्या कुठल्या स्कूलमध्ये असेल. माझी मुलं बस सर्व्हिस यूज करतात, दोन्ही मुलं. तर ते बसमधले बाबा आणि ते सुद्धा मुलांसोबत इतके छान कनेक्टेड आहेत, त्यांच्या गोष्टी ते विचारतात, आज कुठला पेपर आहे काय, की ते त्या अर्थाने खरंच ते सपोर्टिव्ह स्टार्स होतात. सगळ्या टीचर्स खूप छान एफर्ट्स पण घेतात, ॲज वेल ॲज जिथं गरज आहे तिथं स्ट्रेट फॉरवर्डली आमच्या मुलांना राबवतात पण, म्हणजे खरंच गरजेचं आहे. माझा मुलगा म्हणजे सिक लिव्ह घ्यायला पण रेडी नसतो. तो म्हणतो नाही मम्मा, आय वॉन्ट टू गो इन स्कूल. The way Ratan sir says it's a Fravashi family, indeed it's a lovely Fravashi family, and the kind of values and discipline I want in my child. I see this is the place where he can be, nurtured as a human being.